माझं खरंच चुकलं. मी आधीच हा विचार करायला हवा होता. नाही, आपण हे आत्ताच थांबूया. आपण दुसरी जागा बघूया. हा, थँक गॉड राधिका, तुला निदान एवढं तरी कळतंय. नाही, एखाद्याच्या सांगुलपणाचा किती फायदा घ्यायचा. तू स्वतः आधी या घरात आलीस, तुझ्या पाठोपाठ तुझा भाऊ आला, आणि आता हा कारखाना. दिस इज अनबिलिव्हेबल. नाही नानाजी. नाही थांबा, काय कोणी उठायचं नाहीये. काम चालू ठेवा. मी जरा विचार करू दे जरा मला. नानाजी हे घ्या चावी. काय झालं? एनी प्रॉब्लेम? काय सांगू तुला. अरे बघ ना, राधिकाचं काम सुरू झालंय, मसाले कुटण्याचं, आणि पंकज आणि समिधाला खूप त्रास होतोय. यांनाही ढास लागली बरीच. ऑब्व्हियसली राहत्या घरात व्हेंटिलेशन कुठून असणार, आणि घरात वावर असतो सगळ्यांचा म्हटल्यावर त्रास होणारच. गुप्ते भाऊ, तुमच्या ओळखीत कुठे छोटा हॉल आहे का? राधिका, अगं जागा मिळेल एक वेळ, पण मिक्सर गॅस हे तर लागणारच ना. त्याचं काय करणार आपण? नाही, तीही व्यवस्था होईल, पण काय जागेचा प्रश्न राहणारच. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हे सगळं माझ्या घरात शिफ्ट करा. कारण दिवसभर तसाही मी नसतो आणि रात्री उशिरा येतो, आणि मिक्सर गॅस जे काय हवंय ते आहे तिथे. आणि खिडक्या दारही उघडी ठेवा, म्हणजे वास कोंडण्याचा प्रश्न नाही. नको गुप्ते भाऊ, उगीच लोकांना बोलायला विषय. वहिनी, आता 10 तोंडांनी 10 लोक बोलणार, पण कोणी मदत करायला येणार आहे का तुमची? सध्या टार्गेट कम्प्लीट व्हायला हवं तुमचं. तुम्ही घ्या बरं ही चावी, हे घ्या, आणि तुम्ही सुरू करा बरं काम. राधिका, मलाही पटतंय सगळं हे. आणि येऊन जाऊन आम्ही असूच ना, आम्ही लक्ष ठेवू. म्हणजे इथे कोणाला त्रास नको, समिधाची कटकट नको. व चांगल्या कामाला नाट कशाला. नाही, आपण ना सुबोधच्या घरी शिफ्ट करूया. चला, उचला हे सगळं. आपल्याला हे सगळं शेजारी हलवायचं यांच्या घरात. हा, राधिका, अगं तुला बाजारात जायचंय ना, तू जा बरं, मी बघते. हे सगळं मी करून घेते. बरं, तू जा. हे घ्या. रिक्षा! एक पण रिक्षा थांबून नाही राहिली. टॅक्सीनच जावं का? रिक्षा! टॅक्सी! 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 भैया जूहू जाना है। हाँ बैठो मैडम। अबे काय, माझी टॅक्सी आहे ही. तुझी? हा, माझ्या घर तुझं, माझ्या नवरा तुझा, आता ही टॅक्सी पण तुझीच. ए बाबा, बघ बाबा. हा, अगं जा ना बाबा, तू मला घेऊन जातोय तो. अगं तुला घेऊन चाललाय तर मलाही घेऊन जाईल ना तो. चल रे दादा, चल. अरे यार, तुझा प्रॉब्लम क्या है? उतर ना टैक्सी में तू। अरे भैया आप भी कुछ तो बोलो ना, आपके टैक्सी में ऐसे ही आके बैठ के मेरे लिए रुकाई थी ना आपने टैक्सी। हाँ मैडम। भाभी जी आप उतरो, टॅक्सी इनके लिए रुकी थी। जाऊन रे, गप तो. अरे गप काय गप, त्याला कसला दम देतेस? प्लीज उतर का टॅक्सीत ना. भाभी जी उतरो, नहीं तो आपको जबरदस्ती बाहर निकलना पड़ेगा। मैं अंगल हाथ तो लाऊं बघ. पूरी सोसायटी उभी करेन इथे. हा, क्या मुसीबत, तुम दोनों का झगड़ा आपस में निपटो। हा, आता कसं शाण्यासारखं बोलून राहिला तू. चल बाबा चल. हा, अरे काय चलो, तू काय इशू क्रिएट करतेस यार उगाच. जा ना प्लीज. ए बाई, फुकटचं नाही जाऊन राहिली मी. शेअर करायची आपण टॅक्सी. तू ऑफिसलाच जाऊन राहिली ना. हा, मग ठीक आहे, त्याच दिशेला जायचंय मला. चल रे दादा, वरळी चल. यार चला, उशीर झालाय, जाऊ दे. चलो. कुठे उतरणार आहेस तू? तू कुठे उतरणार? तुला काय करायचंय? तसंच तुला काय करायचंय? कुठे पण उतरेन मी. हा,
दादा मला ठिकाणाला. भैया प्लीज वो गाना बंद करो. अरे वो तो भाभी जी ने लगाया है. राहू दे रे, मला आवडतं ती गाणी. काय गाणं असतं? Traveling with mad auntie. काय रे दादा? मी टॅक्सी थांबवली तर नाही थांबला आणि या नटवीने थांबवली तर बरोबर थांबला तू. पुढे बघ, मागे काऊन बघून राहिला? अरे नहीं मैम, मैं वो पीछे देख रहा था. हा, तू काऊन हसतेस ग? हा, तुझ्याकडे बघून राहिला तो. भैताड. पैशाने जरा काळजी घेत जा. लोक तुझ्याकडे बघतायत, हसतायत. हा, जरा भानावरती राहा. काळजी घे जरा स्वतःची. ती पण हसू राहिली. दादा बस 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 बस. हा थांब. चल उतरते मी. चिटणीस भैया चलो. या जेनीला ऑफिस मधलं सगळंच माहिती असतं. चिटणीसांबद्दल पण माहिती असणार हिला. जेनी. गुड मॉर्निंग मॅम. या गुड मॉर्निंग. ऐक ना, माझं तुझ्याकडे जरा काम होतं. केबिन मध्ये येशील का? येस मॅम. या थँक्यू. इतकं काय काम असेल माझ्याकडे? मी आय कम इन मॅम? जेनी हाय, प्लीज कम इन. येस. प्लीज हॅव अ सीट. नो इट्स ओके मॅम. माझ्याकडे काय काम होतं तुमचं? जेनी, ते चिटणीस आहेत ना, त्यांच्याबद्दल काही आयडिया आहे का ग तुला? चिटणीस? चिटणीस